हॅलो एव्हरीवन. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. तर बघा, आज आपण मराठी या विषयाची टेस्ट घेणार आहे. ओके. तर आज आपली टेस्ट असणार आहे. तर टेस्टसाठी आपल्याला आता आपली टेस्ट चालू होईल बघा. आणि पाऊण तास लास्टचे म्हणजे 10 कमी असेपर्यंत, 9ला 10 सॉरी 8ला 10 कमी असेपर्यंत तुम्हाला सॉल्व करायची. लास्टचे जे 10 मिनिट्स राहतील त्यामध्ये तुम्हाला मी आन्सर सांगणार. ते तुम्ही काय लिहिलेत ते तुमचं तुम्ही चेक करायचं. आणि तुम्हाला किती मार्क मिळालेत हे चॅट बॉक्समध्ये तुम्ही मार्क तुमचे पाठवायचे. ओके. तर बघा, लवकर लवकर जॉईन करा जे नाही झाले त्यांनी. तर आता आपण स्टार्ट करूया. ओके. अनम्यूट युअर सेल्फ मरियम. Yes, ma'am. काय विचारायचंय का तुला? No, ma'am. ओके, ठीक आहे. मॅम हा. येत नव्हता तुमचा आ आवाज येत नव्हता आधी. ओके ओके, आधी ठीक आहे. तुमचा आवाज येत नव्हता. ओके, ठीक आहे. तर बघा, स्क्रीनवर कशाबद्दल टेस्ट आहे? मराठी या सब्जेक्टची समानार्थी शब्द 20 प्रश्न आहेत. ओके. तर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत. बघा, टेस्ट चालू झाली आपली. स्क्रीनवर क्वेश्चन बघायचे. समानार्थी शब्दांची टेस्ट आहे. स्क्रीनवर पहिला शब्द आहे बघा. न बघता, न कुणाला विचारता मम्मी पप्पांना क्वेश्चन सॉल्व करायचे. पहिल्या नंबरचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे. चतुर कावळा. कावळाचा समानार्थी शब्द कोणता? ऑफ प्रश्नाचा क्वेश्चन टाकायचा, त्याच्या पुढे आन्सर कोणता आहे तो नंबर टाकायचा. ओके. आणि आन्सर लिहायचा. आणि लास्टला बघ मी आन्सर सांगेन तुम्हाला, ते चेक करून चॅट बॉक्स मध्ये सेंड करायचं. टाइम स्टार्ट झालेला आहे तुमचा. सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवायचेत. पूनम काळे, अनम्यूट युअर सेल्फ. पूनम काळे, अनम्यूट युअर सेल्फ. आत्ता लेटेस्ट जॉईन झालेल्यांसाठी परत सांगते, आपली टेस्ट चालू आहे मराठी या विषयाची. समानार्थी शब्द हा चॅप्टर आहे. पहिला क्वेश्चन झाला असेल सगळ्यांचा ना? चतुर कावळा. कावळाचा समानार्थी शब्द लिहायचाय. पुढे बघा, सेकंड नंबर. मेघ चा समानार्थी शब्द कोणता? असा प्रश्न आहे. गॅप खूप आहे. मेघ चा समानार्थी शब्द कोणता असा आहे?
आणि स्क्रीनवर ऑप्शन दाखवते. प्रश्न आणि ऑप्शन मध्ये थोडा जास्त गॅप आहे, म्हणून मी प्रश्न सांगते, तुम्ही उत्तर ऑप्शन बघा आणि सॉल्व करा. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पॅरेंट्सनी हेल्प करायची नाही. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवायचेत. चॅट बॉक्स मध्ये आन्सर पाठवायचं नाही. लास्टला आन्सर सेंड करायचे चॅट बॉक्स मध्ये तुमचे चेक करून किती मार्क येत आहेत ते काउंट करून मार्क सेंड करायचेत. मी आन्सर सांगणार लास्टला. झालं. मेघचा समानार्थी शब्द कोणता? 3 नंबरचा क्वेश्चन बघा. स्क्रीनवर 3 नंबरचा क्वेश्चन आहे. तीन नंबरचा क्वेश्चन. उज्ज्वला, अनम्यूट युअर सेल्फ. काय नाव आहे उज्ज्वल? अनम्यूट युअर सेल्फ. अनम्यूट करा. काय विचारायचं का तुम्हाला? नाही नाही टीचर, आम्हाला दिसना झालंय व्यवस्थित. बघा बरं. आत्ताचा क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय का? हा, ओके ओके. ती टेस्ट कशी आहे जरा आम्हाला सांगा टीचर, आम्हाला माहित नाहीये. काय सांगू? म्हणजे टेस्ट असं उत्तर आम्ही हे करायचं का आणि पाठवायचं हे काय? टेस्ट चालू आहे आपली मराठीची. तर काय करायचं, शेवटचे 10 मिनिटं राहतील तेव्हा मी हा आन्सर सांगणार. तुम्ही आता पूर्ण पेपर सॉल्व करायचा हा. आणि सॉल्व करून झाल्यावर बरोबर, मी ओके. आन्सर सांगणार. आन्सर की तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर. हा हा आणि तुम्ही काय लिहिले ते हा, चेक ओके. करायचं. आणि ते जे तुम्हाला मुलांना मार्क पडतील ते चॅट बॉक्स मध्ये मार्क पाठवायचे. हा, बरोबर, ओके काय ओके. नाव आहे तुमच्या चालेल. मुलाचं? समानार्थी शब्दाचे हा, समानार्थी. ऍक्च्युली माझ्या जीमेलला ते उज्ज्वला आनंदे पडतंय. आमच्या मुलाचं नाव आहे रिवांश वरुडे, पण ते माझं जीमेल आहे ना आधीचं. हो हो, ईमेल ठीक आयडी आहे. वर तेच मी बघितलं आता तुमचा चेहरा, म्हणून म्हंटल काय नाव आहे. हो, हो. अरे, ते सर सर असतात ना शिकवायला. आज तुम्ही सायली शिंदे म्हणजे? मी हॅलो. मी पण टीचरच आहे. सरांचं काही लेक्चर असतात, माझे लेक्चर असतात. तुम्ही नवीन जॉईन झालाय का? हो, नवीन जॉईन झालंय आणि हा, आम्हाला अजून काय सब्जेक्ट वाईज कळणार. सब्जेक्ट वाईज टीचर आहेत. होय काय? बरं हा बरं. जरा आम्हाला सांगितलं म्हणजे बरं पडेल ना, तसं म्हणजे आम्हाला पण त्या हिशोबाने घेता येईल ना. हा हा, आज समानार्थी शब्द हा चॅप्टर शिकवून झालेला आहे. तर ही आज हा आपली हा. टेस्ट चालू बरं आहे. बरं. हो हो, ओके ओके, ओके ठीक आहे. ओके. हा चालेल, करते ना कंटिन्यू. हा हा, ठीक आहे. हा. तर बघा स्क्रीनवर, भ्रमर म्हणजे काय? झाला सॉल्व. कोण मागे राहिला असेल तर सगळ्यांनी सॉल्व करा. खूप वेळ झाला स्क्रीनवर हा क्वेश्चन आहे, पुढे घेते. झालं असेल मे बी सगळ्यांचं. ओके. 4th नंबर बघा. समानार्थीला काय आहे शब्द?
यामध्ये एका शब्दाचे 4 अंग मांडी शरीर काया असे 4 शब्द आहेत, हो की नाही? त्यातले एक शब्दाचे 3 समानार्थी शब्द सेम आहेत आणि एक वेगळा आहे, तो लिहायचा आहे, जो समानार्थी नाहीये. नीट समजून घेऊन क्वेश्चन सॉल्व करा. झाला का 4 नंबर? युगंधर झाला का बाळा? यस टीचर. हा, सगळ्यांचं झालंय का? पुढे घेऊ का? बघा 4 नंबर क्वेश्चन झाला असेल मे बी. पुढचा बघू आपण 5 नंबर. व्यवस्थित सोडवा, घाई करू नका. ऑप्शन लिहून म्हणजे नंबर टाकून, जर 1 नंबर तुमचा ऑप्शन असेल तर 1 नंबर आणि पुढे सपोज आता ह्यामध्ये तुमचं आन्सर तुरुंग असेल तर 1 नंबर आणि पुढे तुरुंग असं लिहा. आतापर्यंत जर लिहिलं नसेल तर ठीक आहे, पण इथून पुढे तसं लिहा म्हणजे समजायला बरं पडेल तुम्हाला मी आन्सर सांगताना. ह्या क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे बर का. बघा हा क्वेश्चन तुरुंग, कैदखाना, बंदीखाना आणि तोफखाना असमानार्थी कोणता? तर हे तिन्ही पण ऑप्शन करेक्ट आहेत, म्हणजे तुरुंग पण आहे, कैदखाना पण आहे, बंदीखाना पण आहे. तोफखाना आन्सर आहे ह्याचं, ऑप्शन मध्ये दिलं नाही म्हणून मी सांगितले. दिले तोफखाना पण दिले, पण जास्त गॅप आहे. तोफखाना आन्सर आहे. ओके. सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे चालू. कोण मागं राहिला असेल परत आपण पूर्ण झाल्यावर, कोणाचं राहिला असेल तर सांगा, परत घेऊया स्क्रीनवर तो क्वेश्चन. आता आपण 6 क्वेश्चन वर आहे. प्रज्ञेश अनम्यूट युअर सेल्फ आणि हे कॅमेरा ऑन कर. सगळ्यांचे कॅमेरे ऑन पाहिजेत, टेस्ट चालू आहे आपली. मॅम, हा, माझे पहिले 3 राहिले. मी लेट जॉईन झालो. ओके थांब आता. ज्यांचे लेट जॉईन झाले ना त्यांच्यासाठी आपण परत वरती जाणार आहे, बाकी लेट जॉईन झालेल्यांसाठी. आता 6 पासून चालू कर. 5 पर्यंत राहिलेत का तुझे? का पहिले 3 राहिलेत ना? हा. ओके, मग आता
हे कंटिन्यू कर, लास्टला ते लिही. ओके. नंबर टाकून लिही कशाचं कोणतं आन्सर आहे ते. 1 2 3 लास्टला क्वेश्चन सॉल्व कर. यस मॅम. झालं असावं सगळ्यांचं स्क्रीनवरचं, हो की नाही? का अजून टाइम पाहिजे? सिक्स क्वेश्चन झाला. ओके. 7 बघा. 7 नंबरचा क्वेश्चन मी वाचून दाखवते. व्रण, इजा, मार, जखम, असमानार्थी शब्द, असमानार्थी कोणता? म्हणजे एकाच शब्दाचे ह्यातले 3 शब्द समानार्थी आहेत आणि एक वेगळा आहे. तो आपल्याला लिहायचा आहे. ऑप्शन दाखवते. सेम ऑप्शन आहेत. व्रण, इजा, मार, जखम. ऑप्शन सेम आहेत. मग क्वेश्चन नीट समजून घ्या. व्रण, इजा, मार आणि जखम, असमानार्थी शब्द कोणता? ह्या चारीमध्ये असमानार्थी शब्द. झाला 7 नंबर. 8 बघा. सदाफ, अनम्यूट युअर सेल्फ. यस मॅम. हा, काय विचारायचे? काय नाही. ओके, रेज हँड केलाय म्हणून विचारलं. 8 नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला. स्क्रीनवर बघा. असमानार्थी म्हणजे एकाच शब्दासाठी ते 4 शब्द वरती दिलेले आहेत. त्यातल्या एकाच शब्दाचे 3 समानार्थी शब्द आहेत आणि एक वेगळा आहे जो असमानार्थी आहे, म्हणजे समानार्थी नाही. झालं का? एट नंबर क्वेश्चन झाला असेल. पुढे घेते. स्क्रीनवर बघा. 9 नंबर क्वेश्चन आहे. 9. जे लेट जॉईन झाले त्यांचं पहिलं सॉल्व झालं नाही त्यांच्यासाठी आपण पूर्ण PDF संपली की परत पहिल्यापासून काय कोणाचं राहिलं असेल तर 5 मिनिटं देईन मी. घाई करू नका, नीट वाचून लिहा.
9 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. आर्या झालं का? हो टीचर. ओके. नेक्स्ट घेते. झाला असेल आता 9 क्वेश्चन. 10 बघा. आणि लास्टला चौथा ऑप्शन आहे सारंग. टेन नंबरचा क्वेश्चन चालू आहे. हे चारी पण पर्याय दिलेत. चौथा बघा खाली आहे सारंग. थोडा गॅप आहे. कुरंग, सुरुंग, हरिण, सारंग. असमानार्थी शब्द. सारंग. नेक्स्ट बघूया. इलेवन नंबर क्वेश्चन चालू आहे आपला. असमानार्थी शब्द लिहायचा आहे. असमानार्थी म्हणजे परत सांगते, तीन ऑप्शन एकाच शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि एक आहे तो वेगळा आहे. मग असमानार्थी विचारलं की तो वेगळा जो आहे तो लिहायचा आहे. हे चार चार शब्द दिलेत, त्या चारही शब्दांमध्ये 3 शब्द एकाच शब्दाचे समानार्थी आहेत. नीट नंबर टाकून त्याच्या पुढे लिहायचंय. घाई करायची नाही, उलट सुलट लिहायचं नाही. स्वराज जाधव झालं का? स्वराज. अनम्यूट युअर सेल्फ. आवाज येत नाही, अनम्यूट कर. हो. झालं ना? ओके. नाही. 12 बघूया. योग्य जोडी निवडा. गॅप झालाय थोडा. हे बघा, योग्य जोडी निवडा. पहिला आहे अंग, देह. खाली आहे आई, जननी, मुलगी, भाऊ आणि वारा, पवन. योग्य जोडी निवडायची. इथं अयोग्य जोडी पाहिजे. अयोग्य जोडी निवडा. बारा नंबरचा क्वेश्चन स्क्रीनवर बघा. बारा नंबरचा क्वेश्चन. 12 नंबरचा जो क्वेश्चन दिलाय ना, त्यामध्ये वरती अयोग्य जोडी निवडा आहे बर का. 3 जोड्या योग्य आहेत, एक अयोग्य आहे. 12 नंबरचा क्वेश्चन. पहिली आहे अंग, देह. दुसरं आई, जननी. तिसरं मुलगी, भाऊ. आणि चौथं वारा, पवन दिले. अयोग्य जी आहे ती लिहायची आहे तुम्हाला.
झालं का? 13 नंबरचा क्वेश्चन बघा. तेरा नंबरचा क्वेश्चन. सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवायचे आहेत. आपल्या स्क्रीनवर 13 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. जे लेट जॉईन झाले आहेत, शौर्य, तुझा चौथा क्वेश्चन राहिलाय का? मी लास्टला परत दाखवणार आहे वरचे क्वेश्चन. जे स्क्रीनवर आता दिसत आहेत ते सॉल्व करा. चला, झाला असला तर हा 13 नंबरचा क्वेश्चन. 14 नंबर बघा. काय समानार्थी शब्दांचे एपिसोड. फोर्टीन नंबरचा क्वेश्चन स्किप करा बर का. समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या किती विचारलाय, तर जोड्याच ऑप्शन मध्ये नाहीयेत. 14 नंबरचा क्वेश्चन स्किप करा. 15 नंबर स्क्रीनवर आहे. रुद्र, अनम्यूट युअर सेल्फ. रुद्र, Yes, ma'am. हा, काय विचारायचंय का तुला? रेज केलाय हँड म्हणून विचारलं. पहिले 4 क्वेश्चन. हा पहिले 4 क्वेश्चन. हा, मी लास्टला दाखवणार आहे पहिले क्वेश्चन. ओके. ओके मॅम. हा, कॅमेरा ऑन कर. एक्झामला सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवायचेत. हातचा समानार्थी शब्द कोणता विचारले? खाली बाहू पण दिले बर का. सावली, तरु, हस्त आणि बाहू हे ऑप्शन आहेत 4.